सिंहगड रोडवरील सर्वात मोठं आणि भव्य गणेश मूर्ती विक्री केंद्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुणे गणेश फेस्टिवलच्या भव्य स्टॉलचा गणेश भक्तांसाठी शुभारंभ झालाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या स्टॉलमध्ये एकाच छताखाली हजारो गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पुणे गणेश फेस्टिवलचे आयोजक अतुल कैलास चव्हाण आणि प्रसन्न महेश सोहनी यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी ही अनोखी सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यांच्या या भव्य स्टॉलमध्ये लहानात लहान घरगुती गणेश मूर्तींपासून मोठ्या गणेश मंडळांसाठी आवश्यक असलेल्या मोठ्या आकाराच्या मूर्तींपर्यंत विविध आकार आणि प्रकारातील मूर्ती उपलब्ध आहेत। लहान मुलांना आकर्षित करणारा बाल गणेश, पुण्याचे प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुण्यातील मानाचे 5 गणपती, मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा, चिंतामणी, विविध अष्टविनायक गणपती तसेच नंदी गणपती, मयूर गणपती यांच्यासह अनेक आकर्षक स्वरूपातील गणेश मूर्ती इथं उपलब्ध आहेत। विविध कलाकुसर, आकर्षक रूप आणि आकारांमुळे या मूर्ती गणेश भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत। गणेश उत्सवासाठी आपल्या लाडक्या बाप्पाची मनपसंत मूर्ती शोधत असलेल्या भक्तांसाठी पुणे गणेश फेस्टिवल हे एक उत्तम ठिकाण ठरतंय। त्यामुळे गणेश भक्तांनी सिंहगड रोडवरील लोकमत कार्यालयाजवळ ग्रीनफील्ड हॉटेल समोर असलेल्या पुणे गणेश फेस्टिवलच्या भव्य स्टॉलला भेट देऊन आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती आजच बुक करावी असं आवाहन आयोजक अतुल कैलास चव्हाण आणि प्रसन्न महेश सोहनी यांनी केलंय। अधिक माहितीसाठी संपर्क 8459063808। माझं नाव प्रसन्न महेश सोहनी। आपलं पुणे गणेश फेस्टिवल मध्ये स्वागत आहे। हे आपलं 4थं वर्ष आहे आणि आपल्याकडे शाडू मातीच्याही मूर्त्या मिळतात आणि पीओपीच्याही मूर्त्या मिळतात। आपल्याकडे घरगुती पासून मंडळापासून सगळ्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे जवळपास 4 ते 5 व्हरायटी मध्ये मूर्त्या आहेत। म्हणजे 4 ते 5 शेड मध्ये मूर्त्या मिळतात। फ्रेश टोन मध्ये आहे, डार्क टोन मध्ये आहे, स्किन टोन मध्ये आहे। जे लोकांना व्हाईट टोन लागतात त्या टोन मध्ये मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। आपल्याकडे पुण्यातले सगळे मानाचे गणपती आहेत, कसबापासून ते केसरीवाड्यापर्यंत 5 मानाचे गणपती आपल्याकडे मिळतील। आपल्याकडे शारदा गजानन मिळेल, आपल्याकडे दगडूशेठ मिळतील। तसेच आपल्याकडे मुंबईचा लालबाग आहे, चिंतामणी आहे, गणेश गल्ली आहे, खेतवाडीचा राजा आहे। असे भरपूर व्हरायटीचे मूर्ती आपल्याकडे मिळतील, अवेलेबल आहेत। आपल्याकडे 1.5 फुटापासून चालू होतात ते जवळजवळ 8 ते 9 फुटापर्यंत मूर्त्या आहेत। भक्तांसाठी सांगतो की आपला स्टॉल सिंहगड रोडला, नांदेड सिटी रोडला ग्रीनफील्ड हॉटेल समोर बरोबर आहे, पुणे गणेश फेस्टिवल नावाने। आपला सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 ते रात्री 11 पर्यंत चालू असतो आणि शनिवार ते रविवार म्हणजे वीकेंडला दिवसभर चालू असतो। दरवर्षी आम्ही या ठिकाणी येतो मंडळाची मूर्ती घेण्यासाठी किंवा इतर आमच्या सभासद जे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या घरगुती मूर्त्या घेण्यासाठी। तर इथे खूप प्रकारच्या मूर्त्या असतात, खूप सुंदर अशा मूर्त्या असतात। माझं नाव अद्वैत आशिष आवंडे। मी इथे गणपती बघायला आलो। दरवेळेस आम्ही इथे गणपती दरवर्षी बसवतो। माझे 2 खूप आवडतात मला इथले गणपती। मागच्या वेळेस आम्ही नागाचा फणा केला होता, त्याच्या मागच्या वेळेस कमळात गणपती बसवला होता। परत कोकोनट मध्ये असतो त्यात गणपती बसवलेला इथेच आहे आणि पुन्हा इथून घेतलेला गणपती आहे। पण इथली क्वालिटी इतकी सुंदर आहे आणि रिजनेबल आहे रेट वगैरे। आणि इतकंच नाही पण इथलं जे डेकोरेशन आहे, यांनी जी केलेली अरेंजमेंट आहे ती फार सुंदर आहे। तर एका साईडनं म्हणजे एका साईडनं जायचं, दुसऱ्या साईडनं बाहेर निघायचं आणि ते ठेवलेली त्यांनी जी सिस्टीम आहे फार सुंदर आहे बरं का। आणि क्वालिटी मिळाली त्यांच्याकडे आणि त्यांनी जे कलर कॉम्बिनेशन जे आहेत म्हणजे गणपतीचे जे त्यांना आपल्याला जे पंचा म्हणतो आपण, पुन्हा आतमध्ये डेकोरेशन वगैरे किंवा हातातले जे असतात आपण लावलेले समजा त्याच्यामध्ये फार सुंदर आहे। म्हणजे आणलेले जे त्यांनी ते अगदी म्हणजे विचार करून आणलेले आहेत बरं का। कारण आता हे बघा ना, मोठा हा रेड कलरचा जो आहे असा समोर दाखवलेला गणपती फार अट्रॅक्शन आहे त्यांचं बरं का। आल्या आल्या जो आपल्याला दर्शन मिळतं चांगलं ते म्हणजे अगदी अप्रतिम मस्त। म्हणजे ज्यांनी काही केलेले आहेत ना फार अगदी विचार करून काम केलेले आहे। बरेचसे स्टॉल लागलेले आहेत। आम्ही हा मोठा स्टॉल आहे, दरवर्षी येतो इथे बघायला। मूर्ती अतिशय सुंदर असतात। मागचे 2 वर्ष मी इथून गणपती घेतोय आणि आज पण गणपती बघण्यासाठी झालोय। खूप सुंदर, म्हणजे जवळजवळ 5000 स्क्वेअर फूट एरिया असेल। मूर्ती बरेच आहेत, हजारो मूर्ती आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामुळे ऑप्शंस बरेच आहेत। तो गणपती आ रहे तो हर किसी को खुशी रहता है, पहले से ही रहता है। उसके लिए तो एक्साइटेड से आए सब जने देखने। तो तो बहुत अच्छे है, क्या लेना हम डिसाइड नहीं कर पा रहे। बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। हैदराबाद से भी बहुत अच्छा है इधर, इसके लिए वही देख रहे हैं। हम भी वही बोल रहे बहुत अच्छे है गणेश्वर के, कि हम डिसाइड नहीं कर पा रहे कि कौन सा लेवल के।